श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि हा संदेश मोजून 22 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. तुम्हाला अनुभव येईल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल. चला तर मग सुरुवात करूया. बघा, आयुष्यात अनेकदा आपल्याला असं वाटतं की सगळं काही आपल्या हाताबाहेर गेलंय आणि आपण फक्त एका जागी थांबून राहिलोय. पण खरं सांगू का, हा जो थांबलेला काळ असतो ना, तोच आपल्याला सगळ्यात जास्त शिकवून जात असतो. मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा जाणवतं की ज्या गोष्टीसाठी मी सगळ्यात जास्त स्ट्रेस घेतला होता त्या गोष्टी आज आठवल्या तरी हसायला येतं. कारण वेळ कोणासाठीच थांबत नाही आणि काळानुसार प्रत्येक जखम भरली जाते. आपण माणसांच्या स्वभावाबद्दल खूप विचार करतो. समोरचा काय म्हणेल किंवा समाजात आपलं स्थान काय असेल या प्रेशरमध्ये आपण आपलं स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवून बसतो. पण साधी गोष्ट आहे, जर आपण स्वतःला आदर दिला नाही तर दुसरं कोणीच आपल्याला मान देणार नाही. मला आठवतंय, एकदा मी खूप जास्त कन्फ्यूज होतो की नक्की आयुष्यात काय करायचंय. तेव्हा एका साध्या माणसाने मला सांगितलं होतं की जास्त लांबचा विचार करण्यापेक्षा फक्त आजचा दिवस नीट जगता येईल का ते बघ. कारण उद्याची चिंता करण्यात आपण आजचा आनंद गमावून बसतो. आपल्या घरातील मोठी माणसं, आपले आईवडील किती साध्या पद्धतीने आयुष्य जगायचे. त्यांच्याकडे आजच्यासारखी साधनं नव्हती, तरी त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असायचं ते आज आपल्याकडे सगळं असूनही दिसत नाही. हे समाधान बाहेर कुठे शोधून मिळत नाही, ते आपल्या मनात असतं. आणि जोपर्यंत आपण स्वतःला स्वीकारत नाही तोपर्यंत ते आपल्याला गवसणार नाही. घराबाहेर पडल्यावर जेव्हा मी रस्त्यावरच्या छोट्या मुलांना खेळताना बघतो तेव्हा जाणवतं की आनंदी राहण्यासाठी मोठ्या यशाची गरज नसते, फक्त मनात तो निरागसपणा जपावा लागतो. कसं असतं, आपण जेव्हा प्रवासात असतो तेव्हा निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो. झाडं कशी उन्हात उभी राहून दुसऱ्यांना सावली देतात, त्यांना कधीच कोणाकडून अपेक्षा नसते. आपण मात्र प्रत्येक नात्यात अपेक्षांचं ओझं घेऊन फिरतो. मला वाटतं स्वामी समर्थ महाराज नेहमी जे म्हणायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्यात एक किती मोठी ताकद आहे. याचा अर्थ असा नाही की देव येऊन तुमचं काम करणार, पण तो एक विश्वास देतो की तू प्रयत्न कर, बाकी सगळं सावरून घ्यायला मी समर्थ आहे. हा विश्वास जेव्हा आपल्या मनात जागा होतो तेव्हा कोणतंही संकट मोठं वाटत नाही. कामाच्या ठिकाणी होणारी धावपळ किंवा घरातले छोटे मोठे वाद या सगळ्यात आपण आपली शांती हरवून बसतो. पण जर आपण थोडा वेळ शांत बसून विचार केला की या गोष्टी खरोखर इतक्या महत्त्वाच्या आहेत का, तर उत्तर नेहमी नाही असंच येतं. आपण व्यर्थ गोष्टींना खूप जास्त महत्त्व देतो आणि ज्या गोष्टी खरोखर मौल्यवान आहेत, जसं की आपलं आरोग्य आणि आपली माणसं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. मला स्वतःला खूप अनुभव आलेत जिथे मी पैशांच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी जेव्हा शरीर साथ देईन असं झालं तेव्हा समजलं की खरी संपत्ती काय असते. जीवनात चढ उतार तर येणारच. जसा समुद्र असतो कधी शांत तर कधी लाटांनी भरलेला, तसंच आपलं मन सुद्धा असतं. आपण फक्त त्या लाटांवर स्वार व्हायला शिकलं पाहिजे. कुणाला तरी मदत केल्यावर जे सुख मिळतं ना, ते कोट्यवधी रुपये कमावूनही मिळत नाही. ही साधी गोष्ट आपल्याला उमजायला खूप वेळ लागतो. कधी कधी मला वाटतं की आपण पक्ष्यांकडून शिकलं पाहिजे. ते रोज सकाळी अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. त्यांना माहिती नसतं की आज काय मिळणार, पण त्यांच्या मनात एक भरोसा असतो की तोच भरोसा आपल्याला आपल्या कर्मावर असायला हवा. आपण खूपदा नशिबाला दोष देतो, पण नशीब सुद्धा त्यांना साथ देतं जे कष्ट करायला घाबरत नाहीत. जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि तुमची नियत साफ असेल तर स्वामी नक्कीच मार्ग दाखवतात, कारण त्यांना तुमच्या कष्टाची जाणीव असते. नात्यांमध्ये सुद्धा आपण खूप क्लिअर असायला हवं. जे मनात आहे ते बोलून टाकावं, कारण साचलेले विचार नेहमी टेन्शन निर्माण करतात. आणि आजचं जग खूप फास्ट झालंय. प्रत्येकाला कुठेतरी पोहोचायची घाई आहे, पण आपण कुठे चाललोय आणि का चाललोय याचा विचार करायचा वेळ कुणाकडेच नाहीये. जर आपण थोडं थांबलो, दीर्घ श्वास घेतला आणि आजूबाजूच्या सुंदर गोष्टी बघितल्या तर आयुष्य किती सुंदर आहे हे लक्षात येईल. माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग आले तेव्हा मी फक्त स्वामींच्या चरणापाशी जाऊन बसायचो. तिथे जे अस्तित्व आणि सात्विक वातावरण असतं आणि त्याने मनावरचं सगळं ओझं हलकं व्हायचं. भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही, तर स्वतःला ओळखण्याची एक प्रक्रिया आहे. आपण जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहतो तेव्हाच आपण इतरांशी सुद्धा चांगलं वागू शकतो. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण खूप एकटे आहोत, पण खरं तर निसर्ग हे विश्व नेहमी आपल्या सोबत असतं. आपण फक्त आपल्या अहंकाराचे दरवाजे बंद करून बसलेलो असतो. आपल्याला घरातल्या साध्या गोष्टी, आईने बनवलेलं जेवण किंवा वडिलांनी दिलेला पाठिंबा, यातून जे प्रेम मिळतं तेच आपल्याला खरं बळ देतं.
आयुष्यातली गणितं नेहमी सुटलेलीच असं नाही, पण काही वेळा ती सोडून द्यावी लागतात आणि काही काळानुसार ती आपोआप सुसह्य नक्कीच होतात. मला आठवतंय, माझ्या एका मित्राने त्याचं सगळं काही एका व्यवसायात गमावलं होतं. तो पूर्णपणे तुटला होता, पण त्याने हार मानली नाही. त्याने पुन्हा शून्यातून सुरुवात केली आणि आज तो आधीपेक्षा जास्त यशस्वी आहे. कारण त्याने अपयशाकडे एक शिकवण म्हणून बघितलं. आपण अपयशाला घाबरतो, पण खरं तर ते यशाची पहिली पायरी असतं हे समजून आपण घेतलं पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो की स्वामी आहेत, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपल्याला ती शक्ती आहे जी नक्कीच आपल्याला पुन्हा उभं करू शकते. जीवनातल्या साध्या सत्यांचा नक्की स्वीकार करणं म्हणजेच प्रगती आहे. आपण उगीच गुंतागुंतीचे विचार करतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. आयुष्यात कधीच कोणाची तुलना स्वतःशी करू नका, कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो आणि जे तुमच्याकडे आहे त्यात समाधान मानायला शिका. याचा अर्थ असा नाही की प्रगती करू नका, पण प्रगती करताना मनशांती गमावू नका. आजकाल तरुणांमध्ये खूप प्रेशर बघायला मिळतं, करिअरचं, लग्नाचं, भविष्याचं. पण त्यांना एकच सांगावंसं वाटतं की आयुष्य ही एक टेस्ट नाहीये, तर तो एक प्रवास आहे. तुम्ही कितीही जिंकलात यापेक्षा तुम्ही किती आनंदाने जगलात हे जास्त महत्वाचं आहे. स्वामी समर्थांच्या आयुष्यातले कितीतरी प्रसंग आपल्याला हे शिकवतात की साधेपणातच मोठेपण आहे. आपण मात्र मोठेपणा दाखवण्यासाठी साधेपणा सोडून दिलाय. घरामध्ये जेव्हा आपण एकत्र बसून गप्पा मारतो, तेव्हा जे हास्य उमटतं ते कोणत्याही महागड्या हॉटेलमध्ये मिळत नाही. जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या मातीचा सुगंध, सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि हे सगळं आपल्याला आठवण करून देतं की जगणं किती सुंदर आहे. आपण मात्र मोबाईलच्या जगात इतके गुंतलोय की आपल्या शेजारी कोण बसलंय हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. संवाद कमी झालाय आणि त्यामुळेच गैरसमज वाढलेत. जर आपण पुन्हा एकदा एकमेकांशी मनापासून बोलायला लागलो तर अर्ध्या समस्या तिथेच संपतील. मला खात्री आहे की जर आपण मनापासून प्रयत्न केला तर आपण आपलं आणि आपल्या माणसांचं आयुष्य अधिक सुखी करू शकतो. स्वामी नेहमी म्हणतात, आळस हा माणसाचा शत्रू आहे, म्हणून सतत काहीतरी चांगलं करत राहा. कामात मन रमलं की नकारात्मक विचार आपोआप दूर पळतात. आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळतं, हा निसर्गाचा नियम आहे. आणि जर आपण कोणाबद्दल वाईट विचार केला तर त्याचं फळ आपल्यालाच भोगावं लागतं. म्हणून नेहमी चांगलं बोला, चांगलं वागा आणि चांगला विचार करा. हे सगळं सांगताना मला जाणीव आहे की हे करणं तितकं सोपं नसतं, पण अशक्य सुद्धा नसतं. एक एक पाऊल टाकत गेलं की शिखर नक्कीच गाठता येतं. आयुष्यातल्या वाटा कधी सरळ नसतात, त्या वळणावळणाच्या असतात आणि त्यातच तर मजा असते. जर आयुष्य एकदम सरळ असतं तर त्यात काहीच रस उरला नसता. अडथळे येतात आणि आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळं संपलंय, तेव्हा समजा की एक नवीन सुरुवात आहे. स्वामींची कृपादृष्टी नेहमी आपल्यावर असतेच, फक्त ती अनुभवण्याची आपली पात्रता असायला हवी. आपली श्रद्धा जर अढळ असेल तर डोंगर सुद्धा हलायला येतो. आणि श्रद्धा स्वतःवर ठेवा आणि त्या परमेश्वर भक्तीवर ठेवा. तुम्ही कधी विचार केलाय का की आपली ही सृष्टी कशी चालते? एवढ्या मोठ्या विश्वात आपण किती छोटे आहोत, तरी आपल्याला वाटतं की सगळं काही आपणच करतोय. हा मीपणा जेव्हा गळून पडतो तेव्हा खरं ज्ञान मिळतं. साधेपणाने जगण्यात जी प्रतिष्ठा आहे ना, ती कशातच नाहीये. तुम्ही कितीही मोठे झालात तरी जमिनीवर पाय ठेवा, कारण शेवटी आपल्याला याच मातीत मिळायचं आहे. आपल्या संस्कृतीने आपल्याला खूप काही दिलंय, फक्त आपण ते विसरत चाललोय. संतांनी सांगितलेले मार्ग आजही तितकेच लागू पडतात जितके ते शेकडो वर्षापूर्वी होते. म्हणून मानवी मन हे खूप चांगलं असं आणि नक्की चंचल सुद्धा असतं. त्याला आवर घालणं कठीण असतं, पण अशक्य नाही. सरावाने आणि संयमाने आपण मनावर विजय मिळवू शकतो. आणि जो मनाचा राजा असतो ना, तो जगाचा राजा असतो. बाहेर किती गोंधळ असला तरी आपल्या आत एक शांतता असते. ती शांतता शोधण्याचा प्रयत्न करा आणि हीच खरी साधना आहे. जीवनात पैसा महत्वाचा आहेच, पण तो सर्वस्व नाहीये. ज्याच्याकडे समाधान नाही तो जगातला सगळ्यात गरीब माणूस आहे. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. रोज सकाळी उठल्यावर जर आपण देवाचे आभार मानले की आजचा दिवस बघायला मिळाला, तर दिवसाची सुरुवात किती सकारात्मक होईल. स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात, मग ते प्रसंग किती कठीण का असेनात. त्यांचा अनुभव घेण्यासाठी फक्त नामाची जोड हवी. नामस्मरण केल्याने मनाला एक वेगळी शांती मिळते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते. आपण नेहमी तक्रार करत असतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, पण कधी विचार केलाय का की आपल्याकडे अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या इतरांकडे नाहीत. दृष्टी बदला म्हणजे सृष्टी बदलेल. सकारात्मक राहणं ही एक निवड आहे आणि ती आपण रोज करायला हवी. संकटात घाबरून न जाता त्याला सामोरे जा, कारण संकटही आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी देतात. माझ्या आयुष्यात जेव्हा आर्थिक अडचण होती
तेव्हा मला समजलं की खरे मित्र कोण आहेत. वाईट काळ हा एक प्रकारचा फिल्टर असतो जो कामाची नसलेली माणसं आपल्या आयुष्यातून काढून टाकतो. म्हणून वाईट काळाला सुद्धा धन्यवाद द्या. प्रेम आणि आपुलकी या दोनच गोष्टी आहेत ज्या माणसाला माणसाशी जोडून ठेवतात. आजकालच्या स्पर्धेच्या युगात आपण प्रेम करायला विसरलोय आणि प्रत्येकाला दुसऱ्याला मागे टाकायचंय, पण कोणालाही कोणासोबत पुढे जायचं नाहीये. जर आपण एकमेकांना साथ दिली तर आपण कितीतरी पुढे जाऊ शकतो. घर हे फक्त विटांचं नसतं, तर तिथे राहणाऱ्या माणसांच्या प्रेमाचं असतं. घरामध्ये जर शांतता आणि समाधान असेल तर ते स्वर्ग आहे. मुलांवर चांगले संस्कार करा, कारण तीच आपली संस्कृती आणि खरी संपत्ती आहे. त्यांना पैशांपेक्षा वेळेची आणि प्रेमाची जास्त गरज असते. आपण त्यांच्यासाठी खूप कष्ट करतो, पण त्यांच्यासोबत दोन शब्द प्रेमाने बोलायला विसरतो. हेच बदललं पाहिजे. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. बालपण, तारुण्य आणि म्हातारपण हे प्रत्येक टप्पे आपल्याला परीने सुंदर आहेत. फक्त आपण त्या वेळी त्याचा आनंद घेतला पाहिजे. स्वामींचा आशीर्वाद ज्याच्यावर असतो त्याला कशाचीच कमतरता भासत नाही. हा आशीर्वाद मिळवण्यासाठी कर्माची सुचिता हवी. जर तुमचं कर्म चांगलं असेल तर फळ नक्कीच चांगलं मिळेल. उशीर होईल पण अंधारा नसेल. कधी कधी आपण खूप धावतोय असं वाटतं, पण नक्की कुठे पोहोचायचं आहे हे माहीत नसतं. ही दिशा शोधण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. निसर्गाच्या सानिध्यात जा, ध्यान करा किंवा फक्त शांत बसा. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या आतच असतात, फक्त आपण ती बाहेर शोधत असतो. आयुष्यात क्षमा करायला शिका. राग आणि द्वेष धरून ठेवल्याने समोरच्याचं काहीच बिघडत नाही, पण आपल्याला मात्र तो आतून खाऊन टाकत असतो. म्हणून मनातून सगळं काढून टाका आणि मोकळं व्हा. हलकं वाटेल. स्वामींनी नेहमी आपल्याला हे सांगितलंय की अक्कलकोटला या, मी तिथे जाय. पण ते केवळ अक्कलकोटालाच नाहीत, तर ते प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहेत. त्यांना शोधण्यासाठी लांब जाण्याची गरज नाही. फक्त मन शुद्ध करा. तुमचं आयुष्य ही तुमची जबाबदारी आहे. कोणालाही दोष देऊ नका. जर तुम्ही आज दुःखी असाल तर त्याला कारणीभूत तुमचे विचार आहेत. ते बदला, आयुष्य बदलेल. ही ताकद तुमच्यात आहे आणि तुम्ही कमजोर नाही आहात. तुम्ही त्या परमात्म्याचा अंश आहात आणि हा विचार नेहमी मनात असू द्या. प्रत्येक संकटाच्या पलीकडे एक नवीन संधी आपली वाट बघत असते. फक्त आपण ती ओळखायला हवी. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवा की मी हे करू शकतो. स्वामींची साथ असताना अशक्य असं काहीच नाहीये. हे जग एक रंगमंच आहे आणि आपण सगळे कलाकार आहोत. आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडा. पडदा पडल्यावर लोक आपल्याला आपल्या कामाने लक्षात ठेवतील, पैशाने नाही. म्हणून असं काहीतरी करा की ज्यामुळे इतरांच्या आयुष्यात आनंद येईल. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हे सगळ्यात मोठं बक्षीस आहे. जगायला खूप कमी आयुष्य मिळालंय, ते भांडणात आणि द्वेष करण्यात घालवू नका. प्रेम वाटा आणि प्रेम मिळेल. आयुष्यात साधेपणा ठेवा, विचार उच्च ठेवा. अपाट संपत्ती असूनही काही माणसं किती साधी राहतात ते बघून खूप प्रेरणा मिळते. गर्व हा विनाशाचं कारण असतो. नम्रता हीच आपली खरी ओळख असायला हवी. साधी माणसं नेहमी मनाला भावतात कारण त्यांच्यात कोणताही दिखावा नसतो. आपण सुद्धा तसेच बनण्याचा प्रयत्न करूया. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवली की जीवन सुसह्य होतं आणि आयुष्यातले चढ उतार हे हृदयाच्या ठोक्यांसारखे असतात. जर ते सरळ झाले तर माणूस संपतो. म्हणून संघर्षाला घाबरू नका. तो जिवंतपणाचं लक्षण आहे. प्रत्येक दिवस ही एक नवीन भेट आहे. तिचा आदर करा. काल काय झालं याचा विचार करण्यापेक्षा आज काय चांगलं करता येईल यावर लक्ष द्या. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते बघण्याची दृष्टी हवी. आपण ज्या जगाचा विचार करतो ना, ते जग आपल्या विचारांचंच प्रतिबिंब असतं. जर आपले विचार शुभ असतील तर सगळं जग आपल्याला शुभच दिसेल. स्वामी समर्थांच्या त्या आश्वासक शब्दांनी कितीतरी बुडणाऱ्या नौक्या किनाऱ्याला लागल्या आहेत. म्हणून तुमच्या आयुष्याची नौका सुद्धा ते सावरतील. फक्त सुकाणू त्यांच्या हातात द्या. आणि समर्पण म्हणजे हार मानणे नव्हे, तर सर्वोच्च शक्तीवर विश्वास ठेवणे होय. हा विश्वास तुम्हाला अशा उंचीवर नेईल ना, जिथे तुम्ही कधी विचारही केला नसेल. प्रत्येक पाऊल टाकताना स्वामींचं नाव घ्या. मग बघा प्रवास किती सोपा होतो. तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या मनातले विचार आपल्या आयुष्यावर किती मोठा परिणाम करतात? कारण आपण दिवसभर जे विचार करतो तसंच आपलं जग बनत जातं. मला आठवतंय, जेव्हा मी पहिल्यांदा कामाला लागलो होतो तेव्हा मला वाटायचं की पैसाच सगळं काही आहे आणि त्यासाठी मी रात्रंदिवस धावत होतो. पण काही वर्षांनी लक्षात आलं की खिशात पैसे असूनही जर मनात शांतता नसेल तर त्या पैशाचा काहीच उपयोग नसतो. आपण जेव्हा शांतपणे बसतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपली खरी ओढ ही सुखाकडे नसून समाधानाकडे आहे. सुख एक क्षणभंगूर असतं आणि एखादी गोष्ट मिळाली की थोडा वेळ आनंद होतो आणि पुन्हा आपल्या दुसऱ्या गोष्टींच्या मागे धावायला लागतो. पण समाधान एक कायम टिकणारं असतं. आपल्या रोजच्या आयुष्यात कितीतरी साध्या गोष्टी असतात ज्या आपल्याला खूप काही देऊन जातात आणि सकाळी उठल्यावर चहाचा तो पहिला घोट घेताना
जो आनंद मिळतो ना, किंवा एखाद्या जुन्या मित्राचा अचानक फोन आल्यावर जे समाधान मिळतं ना, ते कोणत्याही भौतिक सुख सोयींमध्ये नसतं. आपण मात्र या छोट्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो आणि मोठ्या यशाच्या मागे धावताना थकून जातो. मला वाटतं की माणसाने स्वतःच्या मर्यादा ओळखायला हव्या. याचा अर्थ असा नाही की आपण प्रगती करू नये, पण प्रगती करताना स्वतःचा छळ करू नये. आजकाल प्रत्येकाला क्लिअर विजन हवं असतं, पण आयुष्य नेहमीच क्लिअर नसतं. ते कधी कधी धुसर असतं आणि त्यातच त्याची किंमत असते. आपण जेव्हा धुक्यातून चालतो तेव्हा आपल्याला फक्त पुढचं पाऊल एक दिसत असतं, पण ते एक एक पाऊल टाकत गेलं की रस्ता आपोआप मोकळा होतो. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की जे काही होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. ही भावना जर मनात असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीला धीराने सामोरे जाऊ शकतो. आपल्या मनात अनेकदा भीती असते, भविष्याची भीती, अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती. पण ही भीती म्हणजे दुसरं काही नसून आपल्या कल्पनेचा खेळ असतो. आपण ज्या गोष्टींची भीती बाळगतो त्यातल्या 90% गोष्टी कधीच घडत नाहीत. त्यामुळे व्यर्थ चिंता सोडून द्या आणि आजचा दिवस पूर्ण ताकदीने जगा. बघा, निसर्ग आपल्याला किती सोप्या आणि पद्धतीने शिकवत असतो. ऋतू बदलतात, पानगळ होते आणि पुन्हा नवीन पालवी फुटते. तसं आपलं आयुष्य आहे. जर आज वाईट दिवस असतील तर उद्या नक्कीच चांगले दिवस येतील. हा निसर्गाचा नियमच आहे. आपण मात्र एकाच जागी अडकून पडतो आणि विचार करतो की माझ्यासोबतच असं का होतंय. खरं तर प्रत्येक माणसाचा स्वतःचा एक संघर्ष असतो. कोणाचं दुःख हे बाहेर दिसतं तर कोणाचं मनात लपलेलं असतं. आपण कोणाशी बोलताना जर थोडी आपुलकी दाखवली तर त्याचं अर्ध दुःख हलकं होतं. साध्या शब्दात सांगायचं तर माणसं जोडणं हे जगातलं सगळ्यात कठीण आणि तितकंच महत्त्वाचं काम आहे. मला एकदा एका मोठ्या संकटात एका अनोळखी माणसाने मदत केली होती. तेव्हा मला समजलं की माणुसकी अजूनही जिवंत आहे. आपण उगाच जगाला दोष देत बसतो, पण जर आपण स्वतः चांगलं वागायला सुरुवात केली तर जग आपल्याला चांगलंच दिसेल. आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींकडून आपल्याला जे संस्कार मिळतात तेच आपल्याला कठीण काळात सावरून धरतात. माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती की परिस्थिती कशीही असो, आपली नियत कधीच बदलून द्यायची नाही. आजच्या काळात जेव्हा चोह बाजूला स्पर्धा आणि ईर्ष्या दिसते तेव्हा आपली तत्व टिकून ठेवणं हेच खरं आव्हान असतं. आपण कोणाशी स्पर्धा करतोय आणि जर आपण स्वतःची स्पर्धा केली आणि कालच्यापेक्षा आज थोडे अधिक चांगले बनलो तर तीच खरी प्रगती आहे. स्वामींचा जो अनुभव येतो तो शब्दात सांगता येत नाही, तो फक्त घेता येतो. एखादं काम अडकलं असेल किंवा मन अस्वस्थ असेल तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ म्हणाल तरी मनाला एक प्रकारचा आधार मिळतो. हा आधार म्हणजे कोणतीही अंधश्रद्धा नाही, तर तो एक आत्मिक विश्वास आहे. आपण जेव्हा म्हणतो की मी करू शकतो तेव्हा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी त्या दिशेने काम करायला लागते. मनाची ताकद अफाट आहे. तुम्ही जर ठरवलं की मला जिंकायचं आहे तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. पण हे करताना कोणाचं मन दुखवू नका. कोणाला फसवून मिळवलेलं यश फार काळ टिकत नाही. प्रामाणिकपणा आजच्या जगात दुर्मिळ झालाय, पण त्याची किंमत आजही तेवढीच आहे. मला आठवतंय, एकदा मी चुकून जास्त पैसे एका दुकानदाराला दिले होते. त्याने मला मागे बोलावून ते पैसे परत केले. त्या क्षणी मला त्या माणसाचा जो आदर वाटला तो कोणत्याही पदवीपेक्षा मोठा होता. आयुष्य हे अशा छोट्या प्रसंगांनी बनलेलं असतं. आपण खूप मोठ्या गोष्टींच्या प्रतीक्षेत असतो आणि त्या नादात आयुष्यातील सुंदर क्षण गमावून बसतो. मुलांसोबत खेळणं, पावसात भिजणं, आईच्या हातचं जेवण जेवणं हेच तर खरं आयुष्य आहे. आपण मात्र करिअरच्या प्रेशर खाली इतके दबलो गेलोय की आपल्याला स्वतःला काय आवडतं हेच आपण विसरलोय. जर तुम्हाला गाणं आवडत असेल, चित्रकला आवडत असेल किंवा फक्त फिरायला आवडत असेल तर त्यासाठी वेळ काढा. विरंगुळा हा मनातील टॉनिक सारखा असतो. स्वामींनी कधीच असं सांगितलं नाही की संसार सोडून द्या. त्यांनी सांगितलं की संसारात राहून सुद्धा असं कसं अलिप्त राहायचं. जसं कमळाचं पान पाण्यात असूनही त्याला पाणी लागत नाही, तसंच आपण या जगात राहून सुद्धा त्यातील विकारांपासून दूर राहू शकतो. द्वेष, मत्सर आणि क्रोध हे आपल्या मनाचे शत्रू आहेत. ते आपल्याला आतून पोखरीत असतात. कोणावर रागवणं सोपं असतं, पण कोणाला माफ करणं खूप कठीण असतं. आणि जे कठीण असतं तेच आपल्याला महान बनवतं. आपल्या आयुष्यात कधी अशी काही माणसं असतात ना ज्यांच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो, पण त्या माणसांना सुद्धा आपले शिक्षक समजा, कारण त्यांनी आपल्याला सहनशीलता शिकवलेली असते. आयुष्यात प्रत्येक भेटीचा काहीतरी अर्थ असतो. कोणी आपल्याला सुख देतं तर कोणी अनुभव. दोन्ही गोष्टी तितक्यात महत्त्वाच्या आहेत. आजकालच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या शरीराकडे खूप दुर्लक्ष करतो. जर शरीर साथ देणार नसेल तर तुम्ही कमावलेल्या संपत्तीचा काय उपयोग. व्यायाम करा, चांगलं अन्न खा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप घ्या. मन प्रसन्न असेल तर आरोग्य चांगलं राहतं. मला जाणवतंय की जेव्हा मी खूप तणावात असतो तेव्हा माझी तब्येत बिघडते, पण जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा सगळं काही सुरळीत असतं. विचार आणि शरीर यांचा खूप जवळचा संबंध आहे.
स्वामी समर्थांच्या केंद्रात गेल्यावर जे सात्विक जेवण मिळतं त्यातील चव ही कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये नसतेच, कारण त्या श्रद्धा आणि प्रेम असतं. आणि आपण जे काही करतो त्यात जर आपण आपलं हृदय ओतलं तर त्याचं फळ हे अलौकिक असतं. कामाला कधीच ओझं समजू नका, हे देवाची सेवा आहे असं समजून करा, मग तुम्हाला थकवा जाणवणार नाही. मला अनेकदा विचारलं जातं की मोटिवेशन कसं टिकवायचं. खरं सांगू का, बाहेरून मिळणारं मोटिवेशन हे थोड्या वेळासाठी असतं, पण आतून येणारी प्रेरणा ही कायमस्वरूपी असते. आणि ती प्रेरणा तेव्हाच येते जेव्हा तुमचं ध्येय स्पष्ट असतं. तुम्हाला काय मिळवायचं आहे आणि का मिळवायचं आहे हे एकदा समजलं की मार्ग सोपा होतो. वाटेत अडथळे येणारच, पण ते आपल्याला थांबवण्यासाठी नसून आपली क्षमता तपासण्यासाठी असतात. जे लोक संकटात पाय घट्ट रोवून उभे राहतात ना, तेच इतिहास घडवत असतात. स्वामींचे कितीतरी भक्त आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय, कारण त्यांच्याकडे स्वामींचा शब्द होता. विश्वासाने पर्वत हलवता येतात. आणि हे केवळ वाक्य नाही तर ते सत्य आहे. आपण अनेकदा देवाकडे काहीतरी मागायला जातो, पण कधी देवाचे आभार मानलेत का, की त्याने आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलंय, हे शरीर दिलंय, ही बुद्धी दिली. कृतज्ञता ही मनाची सगळ्यात श्रेष्ठ अवस्था आहे. जो कृतज्ञ असतो त्याच्याकडे सुख आपोआप चालत येतं. आपण कितीही शिकलो तरी नम्रता सोडू नये. विद्या विनयन शोभते. आणि हे खरंच आहे, जितका मोठा वृक्ष असतो तितकाच तो जमिनीकडे झुकलेला असतो. अहंकारा पतनाचा मार्ग आहे. मला अनेकदा अनुभवायला मिळाले की जेव्हा मी स्वतःला खूप शहाणा समजायला लागतो तेव्हाच माझ्याकडून चुका झाल्यात, पण जेव्हा आम्ही शिकण्याच्या भूमिकेत असतो तेव्हा सगळं काही नीट होतं. आयुष्य ही एक निरंतर शाळा आहे. आपण मरेपर्यंत विद्यार्थीच असतो. नवीन गोष्टी शिकायला कधीच घाबरू नका. वय हे केवळ एक आकडा आहे आणि तो असतो सुद्धा. उत्साह मनाचा असतो. तुम्ही 70 वर्षाचे असूनही तरुणासारखे उत्साही असू शकता जर तुमचं मन तसं असेल. स्वामी समर्थ महाराज सुद्धा नेहमी भक्तांना कार्यरत राहण्याचा संदेश द्यायचे. बसून राहण्याने गंज चढतो, पण चालत राहिल्याने चकाकी येते. आपल्या समाजात सध्या खूप नकारात्मक परिस्थिती आहे. सोशल मीडिया असो किंवा बातम्या, सगळीकडे भीतीचं वातावरण असतं. अशा वेळी स्वतःला यापासून वाचवणं गरजेचं आहे. जे तुमच्या हाताबाहेर आहे त्याचा विचार करणं सोडून द्या. तुम्ही तुमचं घर, तुमचं मन कसं चांगलं ठेवू शकता यावर लक्ष केंद्रित करा. एक दिवा लावला तरी अंधार दूर होतो. तसंच आपण स्वतः आनंदी राहिलो तर आपल्या अवतीभोवतीचे लोक सुद्धा आनंदी होतील. आनंद हा सकारात्मक असतो, तो पसरवा. मला आठवतंय, एकदा मी खूप उदास होतो आणि एका लहान मुलीने मला बघून एक गोड हसू दिलं. त्या एका हसण्याने माझी सगळी उदासी दूर झाली. आपण सुद्धा कोणासाठी तरी हे हसू बनू शकतो का? दुसऱ्याच्या कामात मदत करणं, कोणाला तरी प्रोत्साहन देणं, यातून जे समाधान मिळतं ते कशातच नाहीये. जीवनात यशाच्या व्याख्या प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. कोणासाठी पैसा म्हणजे यश आहे, तर कोणासाठी कुटुंब म्हणजे यश आहे. तुम्हाला नक्की काय हवंय ते ओळखा. दुसऱ्याच्या यशाची नक्कल करू नका, कारण त्यांची परिस्थिती आणि तुमची परिस्थिती वेगळी असू शकते. स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा आणि स्वामींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच. फक्त तुम्हाला चालायला आहे आणि चालायचंच तुम्हाला नक्कीच आहे. चालताना कधी ठेच लागली तर रडत बसू नका. उठून पुन्हा चालायला लागा. प्रत्येक चूक तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जाते. चुका करणं मानवी आहे, पण त्या चुका वारंवार करणं मूर्खपणा आहे. अनुभवातून शहाणपण येतं आणि शहाणपणातून जीवन हे सुसह्य होतं. आपल्या नात्यांमध्ये आपण खूप जास्त अपेक्षा ठेवतो आणि तिथूनच दुःखाची सुरुवात होते. प्रेम हे निस्वार्थी असायला हवं. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर त्याला तसंच स्वीकारा जसा तो आहे. त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका. बदल हा स्वतःपासून सुरू व्हायला हवा. आपण जगाला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःला बदलत नाही. जर आपण शांत झालो तर जग शांत वाटेल. जर आपण प्रामाणिक झालो तर जग प्रामाणिक वाटेल. स्वामींनी नेहमी समतेचा संदेश दिलाय. कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, सगळे त्या एकाच ईश्वराची लेकरं आहेत. आणि हा भाव जर मनात रुजला ना तर भेदभाव संपून जाईल. कारण आपण एकमेकांचा आदर करायला शिकू. जीवनात संयम खूप महत्वाचा आहे. काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो. बी पेरलं की लगेच झाड येत नाही. त्याला पाणी द्यावं लागतं, खत द्यावं लागतं, तेव्हा कुठे काहीतरी वर्षांनी त्याला फळं येतात. तसंच आपल्या कष्टाचं आहे. सातत्य ठेवा, संयम ठेवा आणि विश्वास ठेवा. फळ नक्कीच मिळेल. कधी कधी आपल्याला वाटतं की देव आपल्याकडे दुर्लक्ष करतोय, पण खरं तर तो आपली परीक्षा घेत असतो की आपण किती काळ टिकून राहतो. ज्याची श्रद्धा डगमगत नाही त्याला तो आपली अनुभूती देतो. अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली कितीतरी लोकांचे प्रश्न सुटलेत. आजही लोक तिथे श्रद्धेने जातात, कारण तिथे एक ऊर्जा आहे. ती ऊर्जा आपल्या मनात सुद्धा आहे. फक्त आपण ती जागृत केली पाहिजे. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. ते कचऱ्यासारखे असतात, त्यांना रोज साफ करावं लागतं. सकारात्मक वाचन करा, चांगले गाणी ऐका, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. संगतीचा परिणाम खूप मोठा असतो. जर तुम्ही यशस्वी आणि सकारात्मक लोकांच्या सोबत राहिलात तर तुम्ही सुद्धा तसंच बनाल.
पण जर तुम्ही नेहमी रडणाऱ्या आणि तक्रार करणाऱ्या लोकांच्या सोबत राहिलात तर तुमचं आयुष्य सुद्धा तसंच होऊन जाईल. म्हणून आपले मित्र विचारपूर्वक निवडा. आयुष्यात कधीच हार मानू नका, कारण शेवटची चाबी सुद्धा कुलूप उघडू शकते. तुम्ही किती वेळा पडलात हे महत्वाचं नाही, तर तुम्ही किती वेळा उठलात हे महत्वाचं जास्त आहे. हे लक्षात ठेवा. स्वामी समर्थांचे चरित्र वाचल्यावर आपल्याला समजतं की त्यांनी किती सहजतेने मोठ्या मोठ्या समस्या सोडवल्या आहेत. त्यांच्याकडे असलेली ती शक्ती आपल्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे, जर आपण पूर्णपणे शरणागत झालो. आणि शरणागती म्हणजे स्वतःचं अस्तित्व विसरून त्या ईश्वरी कार्यात सामील होणे. आणि जेव्हा आपण म्हणतो की मी स्वामींचा आहे आणि स्वामी माझे आहेत, तेव्हा सगळी काळजी मिटते. मग आपण निर्भय होतो. आणि निर्भयता म्हणजे खरं मोटिवेशन आहे. चला तर मग आजपासून एक नवीन सुरुवात करूया. भूतकाळ विसरून जाऊया, भविष्याची चिंता सोडून देऊया आणि आजचा हा सुंदर क्षण आनंदाने जगूया. आपल्या हातातील कामावर लक्ष देऊया आणि प्रत्येक काम इतक्या सुंदर पद्धतीने करूया की बघणाऱ्याला त्यात ईश्वर दिसावा. हेच खरं जगणं आहे आणि हेच स्वामींना अपेक्षित आहे. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या प्रत्येक पावलावर ते सोबत आहेत. फक्त डोळे मिटून त्यांना मनापासून हाक मारा आणि ते धावून येतील. जीवन ही एक मोठी संधी आहे. तिचं सोनं करा आणि प्रत्येकामध्ये काहीतरी खास असतं ते शोधा आणि जगासमोर आणा. कोणाशी तुलना करू नका. तुम्ही युनिक आहात आणि तुमची हीच ओळख जपून ठेवा. हसत राहा, हसवत राहा आणि आयुष्य सुंदर बनवत राहा. बघा, आयुष्यात जेव्हा आपण खूप मोठ्या संकटात असतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे सगळं माझ्यासोबतच का घडतंय. पण खरं सांगू का, निसर्ग किंवा ती परमशक्ती आपल्याला अशा वेळी तावून सुलाखून बाहेर काढत असते ना, तर कारण त्यांना आपल्याला काहीतरी मोठं द्यायचं असतं. मी स्वतः अनेकदा अशा वळणावर उभा होतो जिथे समोर फक्त अंधार होता आणि मागे वळायची सोय नव्हती. अशा वेळी मला एका गोष्टीने सावरलं आणि ती गोष्ट म्हणजे स्वीकार. म्हणजे आपण आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करायला खूप उशीर लावत असतो आणि तिथेच आपलं खरं दुःख दडलेलं असतं. जर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही तर आपण तक्रार करतो, रडतो. पण जर आपण हे मानलं की कदाचित यातच काहीतरी भलं होईल आणि काहीतरी भलं असेल, तर मनावरचा अर्धा ताण तिथेच कमी होतो. मला आठवतंय, एकदा माझ्या ओळखीचा एक तरुण मुलगा खूप तणावात होता, कारण त्याला हवी तशी नोकरी मिळत नव्हती. त्याने खूप प्रयत्न केले पण यश येत नव्हतं. तो इतका खचला होता की त्याला वाटलं आता सगळं संपलंय. पण काही महिन्यांनी त्याला अशी एक संधी मिळाली जिचा त्याने कधी विचारही केला नव्हता आणि आज तो त्या क्षेत्रात खूप पुढे आहे. यालाच म्हणतात वेळेचं गणित. आपण आपल्या बुद्धीने विचार करतो, पण ती शक्ती संपूर्ण विश्वाचा विचार करून आपल्यासाठी निर्णय घेत असते. स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्तांना सांगायचे की काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द केवळ एक वाक्य नसून ते एक कवच आहे. आणि आपण जेव्हा एक कवच परिधान करतो तेव्हा बाहेरची कोणतीही नकारात्मकता आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कितीतरी लोकांशी भेटतो. काहींचा स्वभाव चांगला असतो तर काहींचा कडू असतो, पण प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं. जो माणूस आपल्याला त्रास देतो तो आपल्याला सहनशीलता शिकवतो आणि जो आपल्याला प्रेम देतो तो आपल्याला जगायला बळ देतो. मला जाणवलंय की आपण जेव्हा दुसऱ्यांचा विचार करायला लागतो तेव्हा आपले स्वतःचे प्रश्न छोटे वाटायला लागतात. एकदा मी अशाच एका वस्तीत गेलो होतो जिथे लोकांकडे राहायला पक्की घरं नव्हती, पण त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ते बघून मी थक्क झालो. आपण एसी मध्ये राहून महागड्या गाड्यामधून फिरूनही तक्रार करत असतो आणि ती माणसं छोट्याशा झोपडीत राहूनही आनंदाने हसत होती. तिथून बाहेर पडताना मला समजलं की आनंद हा पैशांवर अवलंबून नसून तो आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. आपण आपल्या आयुष्यात खूप जास्त क्लटर साठवून ठेवतो, मग ते विचारांचं असो व वस्तूंचं. हे सगळं ओझं कमी करायला हवं. साधेपणाने जगणं म्हणजे केवळ कमी वस्तूंमध्ये राहणं नाही, तर मनातून लोभ आणि मोह काढून टाकणं आहे. जेव्हा आपण म्हणतो की मला कशाचीच गरज नाही, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने श्रीमंत होत असतो. जीवनात नात्यांची गुंफण खूप नाजूक असते. एका चुकीच्या शब्दामुळे वर्षानुवर्षीची मैत्री तुटू शकते. म्हणून बोलताना नेहमी विचार करून बोला. शब्द हे बाणासारखे असतात, एकदा सुटले की परत घेता येत नाही. मी अनुभवलंय की मौन पाळल्याने अर्धे वाद मिटतात. शांत राहणं ही कमजोरी नाही, तर ती एक शक्ती आहे. स्वामी समर्थांच्या आयुष्यात सुद्धा असे कितीतरी प्रसंग आले जिथे लोक त्यांना त्रास द्यायला आले आणि पण त्यांनी आपल्या शांततेने आणि चमत्काराने त्यांचं मन परिवर्तन केलं. चमत्कार म्हणजे केवळ जादू नाही, तर एखाद्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणणं हा सुद्धा एक चमत्कारच आहे. आजकालच्या स्ट्रेस आणि प्रेशरच्या जगात आपल्याला मनशांतीची खूप गरज आहे. ही शांती बाहेर कुठेच मिळणार नाही, ती तुमच्या आतल्या एका कोपऱ्यात दडलेली असते. तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला रोज थोडा वेळ स्वतःसाठी द्यावा लागेल. काही वेळेला असं वाटतं की आपण जे जगतोय त्याला खरोखर काही अर्थ आहे का, की आपण फक्त एका न थांबणाऱ्या शर्यतीत धावतोय जिथे शेवटचं टोक कोणालाच माहिती नाही.
मनात अनेकदा हा विचार येतो की आपण इतकी ओढाताण कशासाठी करतोय, नेमकं काय मिळवायचं आपल्याला. कधी कधी तर स्वतःच्याच निर्णयांची भीती वाटायला लागते. असं वाटतं की आपण जे काही करतोय ते चुकीचं तर नाही ना. पण मग लगेच स्वामी समर्थांची ती शांत मूर्ती डोळ्यासमोर येते आणि कसं कोण जाणे, पण मनातील सगळीच खळबळ काही क्षणांसाठी शांत होते. खरं सांगू तर आयुष्य हे एखाद्या जुन्या वडाच्या झाडासारखं असतं, ज्याच्या पारंब्या जमिनीला टेकलेल्या असतात आणि आपण त्या झाडाच्या सावलीत बसून फक्त एक विचार करत राहतो. मला आठवतंय, एकदा मी अशाच एका मोठ्या गोंधळात अडकलो होतो. मार्ग सापडत नव्हता आणि लोक सल्ले देत होते, पण कोणाचंच बोलणं काळजाला भिडत नव्हतं. शेवटी जेव्हा मी स्वतःला एका खोलीत बंद करून शांत बसलो, तेव्हा जाणवलं की उत्तर बाहेरून नाही तर आतूनच येतात. आपण खूपदा दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात स्वतःला हरवून बसतो. आपल्याला वाटतं की समोरच्याला खुश केलं की सगळं नीट होईल, पण तसं नसतं. खरं समाधान हे स्वतःशी प्रामाणिक राहण्यातच असतं. आयुष्य हे खूप गुंतागुंतीचं आहे असं आपण म्हणतो, पण कदाचित आपणच त्याला विनाकारण अवघड करून ठेवतोय. साध्या साध्या गोष्टींमधला आनंद घ्यायला आपण विसरून गेलोय. म्हणजे बघा ना, चहाचा तो पहिला गोट किंवा पाऊस पडल्यावर येणारा तो मातीचा सुगंध, यात जे सुख आहे ना ते महागड्या वस्तूंमध्ये कुठे मिळणार. मनाचा हा असा स्वभाव असतो की त्याला जे नाही त्याचं जास्त वेळ असतं आणि जे हाताशी आहे त्याची किंमत कळत नाही. मी सुद्धा तसाच होतो, धावणारा, आपापलेला. पण मग हळूहळू उमजत गेलं की थांबण्यात सुद्धा एक ताकद असते. स्वामींचं ते भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य आपल्याला फक्त आधार देत नाही, तर आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतं. ते सांगत नाहीत की मी चमत्कार करीन, ते सुचवतात की तू फक्त चालत राहा, मी आहे ना बघायला. पण आपण मात्र चमत्काराची वाट बघत बसतो. आपल्याला वाटतं की काहीतरी जादू होईल आणि दुःख एका रात्रीत गायब होईल. पण दुःख हे आयुष्याचा भाग आहे, ते येणारच. महत्वाचं हे आहे की आपण त्या दुःखाला कसं सामोरे जातो. मला वाटतं आपण माणसांनी एकमेकांशी बोलायला हवं, मनातलं ओळखायला हवं. आजकाल आपण फोनवर खूप बोलतो, पण मनापासून किती जणांशी संवाद साधतो. संवाद म्हणण्यापेक्षा मनाचं गुपित कोणाला सांगतो. प्रत्येक जण एक मुखवटा घालून फिरतोय आणि त्या मुखवट्यामागे नक्की काय चाललंय हे कोणालाच ठाऊक नाही. आपण इतके एकटे कधीपासून झालोय? कदाचित जेव्हापासून आपण निसर्गापासून दूर गेलोय तेव्हापासून ही अस्वस्थता वाढली आहे. म्हणून निसर्ग कधीच घाईत नसतो, तरीही तिथे सगळं वेळेवर घडतं. मग आपण आज इतकी घाई का करतो? आपल्याला लवकर यशस्वी व्हायचंय, लवकर श्रीमंत व्हायचंय, पण हे सगळं करताना आपण जे गमावतो त्याचीच भरपाई कधी होऊ शकणार नाही. आणि हे जग मोठ्या विचित्र, आणि इथे लोक तुमच्या यशाचे कौतुक करतील, पण तुमच्या संघर्षात कोणीच नसतं. पण तरीही आपण कोणासाठी जगतोय हे स्पष्ट असायला हवं. मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला माझ्या चुका जास्त स्पष्ट दिसतात. त्या चुकांनीच मला आज इथवर आणलंय. त्या चुका नसत्या तर मी कदाचित इतका विचारच केला नसता. माणूस हा अनुभवातूनच घडत असतो असं म्हणतात, ते उगाच नाही. पण काही लोक अनुभव इतके कडू असतात की ते पचवणं खूप कठीण जातं. अशा वेळी फक्त श्रद्धाच कामाला येते. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, तर एक असा धागा जो आपल्याला तुटण्यापासून वाचवतो. तुम्हाला काय वाटतं, आयुष्यात सगळ्यात जास्त गरजेचं काय आहे? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपण धावतोय ते नक्की कशाच्या मागे? पैशाच्या, प्रसिद्धीच्या की सुखाच्या? सुख आणि समाधान यातला फरक आपल्याला अजूनही उमजलेला नाहीये. सुख एक क्षणिक असतं, पण समाधान हे आतून येतं. एकदा का ते मिळालं की मग बाहेरच्या जगाचा आपल्यावर फारसा परिणाम होत नाही. पण ते समाधान मिळवणं इतकं सोपं नाही. त्यासाठी खूप काही सोडावं लागतं. प्रामुख्याने आपला अहंकार. अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तो आपल्याला इतरांपेक्षा वेगळं करतो. तो आपल्याला एकटं पाडतो. जेव्हा आपण मी म्हणतो तेव्हा आपण जगापासून तुटतो, आणि जेव्हा आपण आम्ही म्हणतो तेव्हा आपण व्यापक होतो. स्वामींच्या चरणी गेलं की हेच समजतं की आपण किती लहान आहोत या अथांग विश्वात. आपली किंमत काय आहे, पण तरीही आपली काळजी घेणारी एक शक्ती आहे. हेच खूप मोठं आश्वासन आहे. आयुष्यातल्या लहान लहान प्रसंगातून आपण खूप काही शिकू शकतो. समजा एखाद्या दिवशी तुमचं काम झालं नाही, तुम्ही चिडचिड करता, पण विचार करा, कदाचित त्यातच तुमचं हित असेल. हे मान्य करणं कठीण आहे, पण हेच सत्य आहे. आपण फक्त एक छोटी भूमिका निभावतोय, स्क्रिप्ट मात्र कोणीतरी दुसरंच लिहितंय. मग काळजी कशाची करायची? पण मन मानत नाही. त्याला सारखी चिंता लागलेली असते उद्याची. उद्या काय होईल ही भीती आपल्याला आज जगू देत नाही. भीती ही माणसाला पोखरते. भीतीवर मात करायचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे स्वीकार आहे. जे आहे ते स्वीकारणं आणि जे येणार आहे त्याला धीराने सामोरे जाणं. आपण खूप वेळा भविष्याचे इमलेर असतो, पण वास्तवाचा पाया कच्चा असतो.
आयुष्यात नाती जपण्याला खूप महत्त्व आहे, पण आजकाल नातीसुद्धा व्यवहारावर टिकून आहेत. जिथे व्यवहार येतो तिथे प्रेम हरतं आणि निस्वार्थी प्रेम करणारी माणसं आता दुर्मिळ झाली आहेत. तरीही आपल्या आसपास अशी लोक असतात जे आपल्याला विनाअट आधार देतात. अशा माणसाची किंमत करा. मी एकदा एका माणसाला भेटलो होतो ज्याच्याकडे काहीच नव्हतं, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला माझ्या श्रीमंतीची लाज वाटली. त्याच्याकडे जगण्याचं एक वेगळं तत्वज्ञान होतं. तो म्हणाला, मालक, आजचं मिळालं ना, मग उद्याची चिंता कशाला. केवढं मोठं सत्य होतं त्या एका वाक्यात. आपण मात्र पुढच्या 10 वर्षाचं प्लॅनिंग करून ठेवतो आणि आजचा दिवस तणावात घालवतो. खरं तर आजचा दिवस हा देवाने दिलेली एक भेट आहे. ती आपण अशी कशी घालवतो हे आपल्यावर अवलंबून आहे. मनात खूप काही साचलेलं असतं. कधी कधी ते कुणासमोर तरी मोकळं करावंसं वाटतं. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपण देवाला काय मागतो? फक्त वस्तूच ना? कधी आपण असं म्हटलंय का की देवा मला फक्त शांतता दे? नाही, कारण आपल्याला शांततेपेक्षा गोंधळाची जास्त सवय झाली आहे. शांत बसणं आपल्याला जमत नाही. शांततेत आपल्याला आपल्याच विचारांची भीती वाटते. पण स्वामी समर्थ म्हणतात त्याप्रमाणे शांत होणं हीच खरी साधना आहे. मन जेव्हा शांत असतं तेव्हाच आपल्याला योग्य दिशा दिसते. मला आठवतंय माझ्या आयुष्यातला तो एक काळ जेव्हा सगळं काही संपलं असं मला वाटलं होतं. घराबाहेर पडण्याची हिंमत होत नव्हती. तेव्हा एका जुन्या ओळखीच्या माणसाने मला फक्त एकच गोष्ट सांगितली, स्वामी समर्थ असं लिहा आणि बघा तुमचं मन कसं हलकं होतं. मी तसंच केलं. त्या एका वृत्तीने आणि कृतीने माझं दुःख गेलं नाही, पण मला ते सहन करण्याची ताकद मिळाली. ते कसं होतं हे विज्ञानाला कदाचित समजणार नाही, पण अनुभवाला येतं. आयुष्यात तर्क लावून सगळं काही समजत नाही. काही गोष्टी अनुभवायला लागतात आणि बुद्धीच्या पलीकडे एक जग आहे जिथे फक्त भाव चालतो. आपण बुद्धिवादी होण्याच्या नादात आपला भाव हरवून बसलो आहोत. आपण प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागतो, पण प्रेमाला आणि श्रद्धेला पुराव्याची गरज नसते. ती असते किंवा नसते. तुमच्या आयुष्यातही असा एखादा क्षण आला असेल ना, जिथे तुम्हाला वाटलं असेल की आता कोणीच नाही आणि अचानक कुठून तरी मदत आली असेल. तो हात असतो ना, जो आपल्याला सावरतो. जीवनाच्या या प्रवासात आपण कितीतरी लोकांना भेटतो. काही लोक कायमची सोबत राहतात, तर काही लोक धडा देऊन जातात. दोन्ही महत्वाचे आहेत. धडा देणारी लोक आपल्याला घडवतात आणि सोबत राहणारी लोक आपल्याला जगवतात. पण आपण अनेकदा धडा देणाऱ्या लोकांवर राग धरून बसतो आणि राग धरून आपण कोणाचं नुकसान करतो? स्वतःच ना. पण मनातील अडी काढून टाकल्याशिवाय शांतता मिळत नाही. माफ करणं ही जगातील सगळ्यात मोठी गोष्ट आहे, पण माफ करायला खूप मोठं काळीज लागतं. आपण छोट्या गोष्टींवरून कोणाशी तरी अबोला धरतो आणि नंतर पश्चाताप करतो. वेळ निघून गेल्यावर समजतं की ते भांडण किती फालतू होतं. म्हणून वेळ ते सावध व्हायला हवं. आयुष्य खूप छोटं आहे. ते भांडण्यात घालवण्यापेक्षा प्रेमात घालवलेलं बरं. स्वामींच्या आयुष्यातले कितीतरी प्रसंग आपल्याला हे शिकवतात. त्यांनी कधीच कोणाला दूर लोटलं नाही. मग आपण कोण आहोत? कोणाला तिरस्कार करणारे? आपण सगळे एकाच मातीचे बनलेलो आहोत आणि शेवटी तिथे जायचं आहे. मग हा भेदभाव कशासाठी? उच्च नीच, श्रीमंत गरीब हे सगळं आपणच निर्माण केलंय. निसर्गासाठी आपण सगळे सारखेच आहोत. पाऊस सगळ्यांवर सारखाच पडतो. ऊन सगळ्यांना सारखंच लागतं. मग आपण का वेगळेपणा शोधतोय? कदाचित आपल्याला आपलं वेगळेपण सिद्ध करायची खूप घाई आहे. पण खरं वेगळेपण हे तुमच्या कामात आणि तुमच्या विचारात असतं, तुमच्या कपड्यात किंवा संपत्तीत नाही. आजकाल सोशल मीडियामुळे आपण जगाशी जोडले जास्त गेले आहोत, पण स्वतःशी मात्र तुटलो आहोत. लोकांच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यात आपल्याला जास्त रस आहे. स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय हे बघायला वेळ नाही. दुसऱ्याचं सुख बघून आपल्याला हेवा वाटतो आणि दुसऱ्याचं दुःख बघून आपल्याला सुरक्षित वाटतं. हे किती भयानक आहे. ही मानवी वृत्ती बदलली पाहिजे. जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या सुखात सुख मानत नाही तोपर्यंत आपल्याला खरं सुख मिळणार नाही. मी अनेकदा विचार करतो की आपली जुनी माणसं किती सुखी होती. त्यांच्याकडे सोयी सुविधा कमी होत्या, पण समाधान जास्त होतं. एकत्र कुटुंब पद्धती होती. एकमेकांचा आधार होता. आज आपण स्वतंत्र झालो आहोत, पण त्या स्वातंत्र्याने आपल्याला एकटेपणा दिला आहे. मोठ्या घरांमध्ये आता माणसं कमी आणि वस्तू जास्त आहेत. भिंतींना कान असतात असं म्हणतात, पण आता त्या भिंतींना फक्त शांतता ऐकू येते. माणसाचा आवाज हरवत चाललाय. आपण यंत्राच्या जगात इतके गुंतलो आहोत की आपण स्वतःच यंत्र बनलो आहोत की काय अशी भीती वाटते. भावनांची जागा आता इमोजीने घेतली आहे. मनाचे खेळ आपण खेळतो, पण त्यात निष्पामपणा उरलेला नाही. प्रत्येक कृतीमागे काहीतरी स्वार्थ असतो. पण स्वामींची सेवा करताना किंवा त्यांचं नाव घेताना जर आपण स्वार्थ बाजूला ठेवला तरच ती सेवा सार्थकी लागते. निस्वार्थीपणे काहीतरी करणं हीच खरी भक्ती आहे. तुम्ही कधी कुणाला काही अपेक्षा न ठेवता मदत केली आहे का? त्यावेळेस जे समाधान मिळतं ना, ते कोट्यावधी रुपये मिळूनही मिळत नाही.
ते समाधान पैशाने विकत घेता येत नाही. आयुष्य हे संधी देतं, आपण ती ओळखायला हवी. कधी कधी संधी ही संकटाच्या रूपात येते. आपण संकटाला घाबरून पळून जातो आणि संधी गमावतो. संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभं राहण्याची जिद्द आपल्याला असायला हवी आणि ही जिद्द येते विश्वासातून. मला आठवतंय, माझ्या एका मित्राने त्याचं सगळं काही गमावलं होतं. तो पूर्णपणे खचला होता, पण त्याने हार मानली नाही. तो पुन्हा उभा राहिला, अगदी शून्यातून. आज तो यशस्वी आहे. आणि जेव्हा मी त्याला विचारलं की तुला ही ताकद कुठून मिळाली, तेव्हा त्याने फक्त खिशातून स्वामींचा एक फोटो काढला आणि दाखवला. तो म्हणाला, हा होता माझ्यासोबत, मग मी कसा हरलो असतो. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. विश्वास ही अशी गोष्ट आहे जी डोंगरालाही हलवू शकते. पण आपला विश्वास धडमळीत असतो. थोडं काही वाईट झालं की आपण देवाला दोष देतो. आपण विसरतो की त्याने आपल्याला इतके दिवस सांभाळले, तर पुढेही तो सांभाळेल. आपल्या कर्मावर आपला विश्वास हवा. जसं पेराल तसंच उगवेल, हा निसर्गाचा नियम आहे. चांगले कर्म करा, फळ नक्कीच मिळेल. वेळ लागेल पण मिळेल नक्कीच. घाई करून काहीच होत नाही. झाडाला पाणी घातल्यावर लगेच फळं येत नाही, त्यासाठी ऋतू यावा लागतो. तसंच आपल्या आयुष्याचा आहे. संयम हा फार मोठा गुण आहे. ज्याच्याकडे संयम आहे तो जगाला जिंकू शकतो. पण आजच्या जगात संयम कोणाकडेच नाही. प्रत्येकाला सगळं इन्स्टंट हवंय. इन्स्टंट यश, इन्स्टंट प्रसिद्धी. पण जे लवकर मिळतं ना, ते लवकर जातं सुद्धा. कष्ट करून मिळवलेलं जे असतं ना, ते कायम टिकतं. आयुष्याला कष्टाला पर्याय नाही, पण कष्टासोबत योग्य दिशाही हवी. दिशाहीन कष्ट म्हणजे फक्त थकवा आहे. म्हणून अधूनमधून थांबून स्वतःला विचारा की आपण कुठे चाललो आहोत. रस्ता चुकला असेल तर परत फिरण्यात काहीच गर नाही. अहंकार बाजूला ठेवून जर आपण आपली चूक मान्य केली तर आपण प्रगती करू शकतो. चुकीचं समर्थन करणं म्हणजे स्वतःला फसवण्यासारखं आहे. आपण स्वतःला खूप हुशार समजतो, पण निसर्गाच्या एका फटक्यासरशी आपली सगळी हुशारी गळून पडते. म्हणून नम्रता खूप महत्वाची आहे. जसं फळांनी लगडलेलं झाड झुकतं, तसंच ज्ञानी माणूस नेहमी नम्र असतो. एवढं लक्षात ठेवा. ताठरपणा हा विनाशाचे लक्षण आहे. जीवनात लवचिकता असायला हवी. परिस्थितीनुसार स्वतःला बदलता आलं पाहिजे, पण आपली तत्व मात्र ठाम असायला हवीत. तत्वांशी तडजोड करणारा माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही. आजकाल मूल्यांची घसरण होताना दिसते. नैतिकता ही फक्त पुस्तकात उरली आहे की काय असं वाटतंय. पण तरीही काही माणसं आजही आपले मूल्य जपून आहेत. त्यांच्यामुळेच हे जग टिकून आहे. तुम्ही तुमचं नाव कमेंटमध्ये लिहा. बघूया किती लोक हे ऐकतायत. आयुष्यातल्या लहान लहान गोष्टींमध्ये किती मोठी गुपितं दडलेली असतात हे आपल्याला तेव्हाच समजतं जेव्हा आपण शांत असतो. मला कधी कधी वाटतं की आपण खूप जास्त विचार करतो आणि कृती मात्र कमी करतो. विचारांच्या जंजाळात आपण इतके अडकलो आहे की प्रत्यक्षात काहीच घडत नाही. ओव्हर थिंकिंग हे आजच्या पिढीचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. नको त्या गोष्टींचा विचार करून आपण आपली ऊर्जा वाया घालवतो. त्यापेक्षा जे आपल्या हातात आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं तर, म्हणजे आपल्या नियंत्रणात नाही त्याची चिंता करून सोडून दिलं तर, मग बघा किती हलकं वाटेल. मन हे पाण्यासारखं आणि पाऱ्यासारखं असतं. त्याला पकडून ठेवणं कठीण असतं, पण सरावाने ते शक्य आहे. ध्यान, नामस्मरण या गोष्टी आपल्याला मन एकाग्र करायला हे मदत करत असतात. म्हणून पण आपण या गोष्टींना जुनाट समजतो. खरं तर याच गोष्टी आपल्याला मानसिक शांतता देतात. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकेच महत्वाचे आहे, किंबहुना जास्तच आहे. मन आजारी असेल तर शरीर कधीच निरोगी राहू शकत नाही. म्हणून मनाची मशागत करायला शिका. चांगले विचार, चांगलं वाचन आणि चांगली संगत यामुळे मन प्रसन्न राहतं. संगत खूप महत्वाची आहे. तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता तसेच तुम्ही बनता. म्हणून नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा, जे तुम्हाला प्रेरणा देतील, जे तुम्हाला तुमच्या चुका दाखवून देतील. स्तुती करणारे लोक खूप मिळतील, पण कान टोचणारे मित्र हे नशिबाने मिळतात. आयुष्याचा हा प्रवास कधी संपेल कोणालाच माहिती नाही. आपण इथे पाहुणे म्हणून आलो आहोत. पाहुण्यासारखं राहावं. मालमत्ता जमा करण्यात आयुष्य घालवू नये. जे आहे ते इथेच आहे, सोडून द्यायचंय. सोबत फक्त आपले कर्म आणि लोकांचं प्रेम जाणार आहे. मग आयुष्य असं जगा की गेल्यावर लोकांनी तुमची आठवण काढावी, पण ती आठवण आदराची असावी. कोणाचं मन दुखावून मिळवलेलं यश काहीच कामाचं नाही. दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणून आपल्याला हसता येणार नाही. सहानुभूती आणि प्रेम या दोन गोष्टी जगाला वाचवू शकतात. आज जगात द्वेष खूप वाढलाय. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर आपण एकमेकांशी लढतोय. पण देवाने कधीच असं सांगितलं नाही. त्याने फक्त माणुसकी शिकवली. आपण आपली सोय म्हणून त्याचे भाग केले आहेत. आपण जर खऱ्या अर्थाने स्वामींचे भक्त असू तर आपल्या मनात कोणाबद्दलच द्वेष असायला नको. प्रत्येकात त्या ईश्वराचा अंश आहे हे आपल्याला जाणवायला हवं. ज्या दिवशी आपल्याला हे जाणवेल की त्या दिवशी जगातून अर्धी दुःख कमी होतील. जगणं हे एक शास्त्र आहे आणि ती एक कला सुद्धा आहे.
ते ज्याला जमलं तोच खरा सुखी आहे. आपण फक्त जगतोय की जगत आपल्याला असल्याचा भास निर्माण करतोय? म्हणून स्वतःला हा प्रश्न विचारा की अनेकदा आपण फक्त यंत्रासारखे काम करत असतो, त्यात जीव नसतो. जे काही कराल ते जीव ओतून करा. कामात जर प्रेम असेल तर ते काम काम राहत नाही, ती साधना बनते आणि त्या साधनेतूनच सिद्धी मिळते. जीवनातल्या धावपळीत आपण आपल्या छंदांना विसरलो आहोत. जे आपल्याला आनंद देतं ते करायला आपल्याला वेळ नाही, पण तेच खरं तर आयुष्य आहे. कधीतरी निवांत बसून जुनी गाणी ऐका, कधीतरी चित्र काढा, कधीतरी पावसात भिजा. या गोष्टी तुम्हाला पुन्हा जिवंत करतील. आपण स्वतःला खूप गंभीर करून घेतलाय. थोडा हसायला शिका, स्वतःवर हसायला शिका. आणि हास्य हे सर्व दुःखांवरचं औषध आहे. पण आजकाल लोकांच्या चेहऱ्यावर हसू हरवलाय. तणाव इतका वाढलाय की माणूस हसायला विसरलाय. पण आठवून बघा, लहानपणी आपण किती हसायचो. छोट्या गोष्टींवरून सुद्धा आपण आनंदी व्हायचो. आता मोठे झालो आणि आनंद महाग झाला. असं का? कारण आपण आनंदाला अटी लावून ठेवल्या आहेत. हे मिळालं तरच मी आनंदी होईल, ते झालं तरच मी समाधानी होईल. या अटी काढून टाका. आनंद हा कोणत्याही अटीशिवाय मिळायला हवा. तो तुमच्या आतच आहे, बाहेर शोधू नका. आपण बाहेरच्या जगात सुख शोधतोय, पण ते तर आपल्या आतच दडलेलं आहे. कस्तुरी मृगासारखी आपली अवस्था झाली आहे. त्याला त्या सुवासाचं रहस्य माहिती नसतं आणि तो वणवण भटकतो. आपणही तसेच आहोत. आपल्या आतल्या सुखाचा शोध घ्या आणि त्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. रोज 5 मिनिटं तरी शांत बसा. काही करू नका, फक्त स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या. बघा तुम्हाला काय जाणवतंय. तुम्हाला जाणवेल की तुम्ही या जगापेक्षा वेगळे आहात. तुमच्यात एक अखंड शांती आहे आणि ती शांती कोणीच हिरावू शकत नाही. परिस्थिती किती वाईट असली तरी तुमच्या आतली ती शांती तुम्हाला स्थिर ठेवेल. स्वामी समर्थांचा हात धरला की मग ही शांती तुम्हाला अनुभवता येते आणि ते आपल्याला आपल्यातच अंतरंगात घेऊन जातात. पण आपण मात्र बाहेरच्या रूपातच अडकून पडतो. मूर्ती महत्वाची आहेच, पण त्या मूर्तीमागचा जो भाव आहे ना, तो जास्त महत्वाचा आहे. भाव असेल तर दगडातही देव दिसतो आणि भाव नसेल तर देवातही दगडच दिसतो. सगळा खेळ आपल्या नजरेचा आहे. जग कसं आहे हे आपल्या चष्म्यावर अवलंबून असतं. जर चष्मा काळा असेल तर जग काळच दिसणार. आपला दृष्टिकोन बदला, जग बदलेल. नकारात्मकता पसरवणं सोपं असतं, पण सकारात्मकता राहण्यासाठी खूप ताकद लागते. आपण जगाला काय देतोय? आपला जगाला आनंद देतोय की तक्रारी? आपण जर तक्रारी करत राहिलो तर मग आपल्याला अजून तक्रारी करणारी कारणच मिळतील. आणि जर आपण कृतज्ञ राहिलो तर आपल्याला अजून कृतज्ञ राहणारी कारणं मिळतील. कृतज्ञता हा जीवनाचा पाया असायला हवा. जे मिळालंय त्याबद्दल आभार मानायला शिका. श्वास घेता येतोय हे सुद्धा किती मोठं वरदान आहे. हे त्यांना विचारा ज्यांना ऑक्सिजनवर राहावं लागतं. आपल्याला चालता येतंय आणि बोलता येतंय आणि हे सगळं फुकट मिळालंय, म्हणून आपल्याला त्याची किंमत नाहीये. पण ज्यांच्याकडे हे नाही ना, त्यांना विचारा याची किंमत काय आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात आभाराने करा. मग बघा तुमचा दिवस कसा छान जातो. तुमची ऊर्जा बदलेल, तुमचं जगणं बदलेल. आयुष्यात काही गोष्टी आपल्याला कधीच कळणार नाहीत आणि त्यांना कळलेल्या चांगल्या आहेत. सगळं समजलं तर जगण्यातली मजा निघून जाईल. थोडं गूढ राहू द्या. अनिश्चितता हीच आयुष्याची खरी सुंदरता आहे. जर आपल्याला उद्या काय होणार आहे हे आजच समजलं तर आपण आज जगणारच नाहीत. म्हणून जे आहे त्यात जगायला शिका. लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल आणि लोकांपर्यंत हे विचार पोहोचवा. कदाचित कोणातरी आयुष्यात यामुळे थोडा बदल होईल. आपण एकमेकांना सावरलं पाहिजे. स्वस्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करणं जास्त चांगलं आहे. जीवनाच्या या वाटेवर कोणीच कोणापेक्षा पुढे किंवा मागे नसतं. प्रत्येकाची वाट वेगळी आहे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. त्यामुळे तुलना करणं थांबवा. तुमची तुलना फक्त तुमच्या कालच्या स्वतःशी करा. कालपेक्षा मी आज थोडा चांगला झालोय का? कालपेक्षा माझ्यात आज थोडी जास्त करुणा आहे का? हेच खरं मोजमाप आहे. आयुष्य हे कागदाच्या नावासारखं आहे जे लाटांवर तरंगतंय. ती नाव कधी बुडेल सांगता येत नाही, पण जोपर्यंत ती तरंगते ना तोपर्यंत त्या प्रवासाचा आनंद घ्या. भीती बाळगून काहीच साध्य होणार नाही. उलट भीतीमुळे आपण जे काही आपल्याकडे आहे ना तेही नीट उपभोगू शकत नाही. मला वाटतं आपण खूप गोष्टी गृहीत धरतो. आपल्या माणसांना, आपल्या आरोग्याला, आपल्या वेळेला. वेळ ही सगळ्यात महागडी गोष्ट आहे. एकदा गेलेली वेळ कधीच परत येत नाही. मग ती वेळ आपण कशात खर्च करतोय? टीव्ही बघण्यात, मोबाईलवर स्क्रोल करण्यात की खरोखर काहीतरी सार्थकी लावण्यात? वेळ वाया घालवणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं आहे. म्हणून प्रत्येक क्षणाचा आदर करा. कोणाशी तरी प्रेमाने बोला, कोणाला तरी मदत करा, काहीतरी नवीन शिका. आयुष्य समृद्ध करा. समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही, तर समृद्ध विचार आणि समृद्ध आठवणी. जेव्हा आपण म्हातारे होऊ तेव्हा आपल्याकडे फक्त आठवणी असतील. त्या आठवणी कशा असतील हे आज आपल्या हातात आहे. आपण आपल्या मुलांना काय देणार आहोत? फक्त संपत्ती की चांगले संस्कार आणि आठवणी? संस्कार
हे बोलून नाही तर वागण्यातून दिसले जातात. मुलं तुमचं ऐकत नाहीत, ते तुमचं निरीक्षण करत असतात. तुम्ही जसे वागाल तसेच ते बनतील. म्हणून स्वतःला सुधारा, मुलं आपोआप सुधारतील. आपण समाजाचा भाग आहोत. समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. फक्त स्वतःचा विचार करणं हे पशुत्व आहे, म्हणून दुसऱ्याचा विचार करणं हे मनुष्यत्व आहे, आणि सगळ्यांचा विचार करणं हे देवत्व आहे. म्हणून आपण किमान मनुष्य तरी बनायला हवं. आज जगात माणुसकीची खूप गरज आहे. छोटे कृती सुद्धा खूप मोठा बदल घडवू शकतात. कोणी अनोळखी माणसाला बघून फक्त हसणं हे सुद्धा त्याला आधार देऊ शकतं. कोणाचं ओझं उचलण्यात मदत करणं हे सुद्धा मोठी सेवा आहे. जीवनातल्या धावपळीत आपण हे विसरलो आहोत. आपण इतके घाईत असतो की बाजूला कोण पडलंय हे बघायलाही आपल्याला सवड नसते. पण हेच तर खरं आयुष्य आहे. एकमेकांना हात देऊन पुढे जाणं. एकट्याने जाऊन कुठे पोहोचणार. म्हणून सोबत असेल तर प्रवास सुखकर होतो. आणि जीवनाच्या वळणावर मला जे काही उमजलंय ते हेच की शांत राहणं आणि विश्वास ठेवणं यापेक्षा मोठी दुसरी ताकद नाही. आपण जेव्हा शांत असतो तेव्हा आपण आपल्या खऱ्या शक्तीशी जोडले जातो, आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला मदत करायला येतं. स्वामी समर्थांच्या त्या वचनात किती मोठी जादू आहे हे ज्याला अनुभवायला आलं ना त्यालाच कळेल. हे शब्द फक्त नाहीत, हे एक ऊर्जा आहे, आणि ती ऊर्जा आपल्याला जिवंत ठेवते. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी लक्षात ठेवा की हे सुद्धा निघून जाईल. काहीच कायमस्वरूपी नसतं. सुख आलं की हुरळून जाऊ नका, आणि दुःख आलं की खचून जाऊ नका. दोन्ही पाहुणे आहेत, येतील आणि जातील. तुम्ही मात्र साक्षीदार बनून त्याकडे बघा. अलिप्त राहणं ही खूप मोठी कला आहे, आणि संसारात राहून सुद्धा संसारापासून अलिप्त राहता येतं. कमळाच्या फुलासारखं जे पाण्यात राहतं पण पाण्याने ओलं होत नाही. हे जमलं की मग भीती उरत नाही. मग आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो. मुक्ती म्हणजे मृत्यू नाही, तर जिवंतपणे सर्व विकारांपासून मुक्त होणं आहे. राग, लोभ, मोह, मत्सर यातून बाहेर पडणं म्हणजे मुक्ती आहे. हे सगळं बोलणं सोपं आहे, पण आचरणात आणणं कठीण आहे. मी स्वतःही आजही प्रयत्न करतोय. चुका होतात, पुन्हा उठतो, पुन्हा प्रयत्न करतो. पण प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे. ज्या दिवशी आपण प्रयत्न सोडतो त्या दिवशी आपण हारतो. म्हणून हार मानू नका. आयुष्य तुम्हाला किती वेळा खाली पाडलं तरी पुन्हा उभं राहण्याची जिद्द ठेवा, आणि जिद्द तुम्हाला तुमच्या आतूनच मिळेल. कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ही दुःखाचं मूळ आहे. आपण इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतो की त्यांनी आपल्याशी असं वागायला हवं, त्यांनी आपल्याला मदत करायला हवी. पण का? प्रत्येक जण आपल्याला लढाईत गुंतलेला आहे. मग आपण कोणाकडून अपेक्षा का करायची? स्वतःवर अवलंबून राहायला शिका. स्वावलंबन हेच खरं स्वातंत्र्य आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुम्हाला कोणाचीच गरज उरत नाही. तुम्ही स्वतःमध्येच पूर्ण असता. पण हे पूर्णत्व मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःशी संवाद साधावा लागेल. आणि आपण जगाशी बोलतो, पण स्वतःशी कधी बोलतो आहोत का? स्वतःला कधी विचारलंय का की तू कसा आहेस? आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, पण मनाचं काय? मनाला सुद्धा अन्नाची गरज असते, आणि मनाचं अन्न म्हणजे चांगले विचार. रोज सकाळी काहीतरी चांगलं ऐका किंवा वाचा. त्याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो. नकारात्मकता बातम्या आणि नकारात्मक चर्चांपासून लांब राहा. त्या तुमची ऊर्जा शोषून घेतात. जीवनात उत्साह असायला हवा. उत्साह असेल तर काम ओझं वाटत नाही, आणि उत्साह येतो जेव्हा आपल्याला आपल्या कामावर प्रेम असतं. जर तुम्हाला तुमच्या काम आवडत नसेल तर ते बदला, किंवा त्या कामात काहीतरी आवडण्यासारखं शोधा. आयुष्य तक्रारी करण्यात घालवू नका. तक्रारी करून काहीच बदलत नाही, फक्त तुमची मनस्थिती खराब होते. त्यापेक्षा बदलण्यासाठी प्रयत्न करा. जर तुम्ही काही बदलू शकत नसाल तर ते स्वीकारायला तरी शिका. स्वीकार केल्यावर संघर्ष संपतो आणि शांतता सुरू होते, आणि मनाला छान वाटतं, आणि मग सर्व काही शांत होऊन जातं. मला आठवतंय, माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती होती जी सतत माझी निंदा करायची. मला खूप राग यायचा. पण मग मला जाणवलं की त्या व्यक्तीची ती वृत्ती आहे. त्यात माझा काय दोष? मी कशाला माझं मन खराब करून घेऊ? ज्या दिवशी मी हे ठरवलं त्या दिवशी मला त्या व्यक्तीच्या बोलण्याचा काहीही फरक पडेनासा झाला. आपली शांतता हे आपल्या हातात असते. ती कोणालाही हिरावून देऊ नका. कोणीतरी काहीतरी म्हटलं की तुमचं डोकं फिरलं, याचा अर्थ असा की तुमचं रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात आहे. ते रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घ्या. तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण असायला हवं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दगड बनावं. भावना असाव्यात, पण त्या आपल्यावर हावी होऊ नयेत. जीवनाचा खेळ खूप मजेदार आहे. जर आपण तो खिलाडू वृत्तीने खेळलो ना तर जय पराजय हे तर होतच राहणार. महत्वाचं हे आहे की आपण मैदानात उतरलो आहोत. आपण प्रयत्न करतोय. बसून राहणाऱ्यांना काहीच मिळत नाही. धावणाऱ्यांना मार्ग सापडतोच. आणि धावताना पडलं तरी हरकत नाही. फक्त पडल्यावर तिथेच बसून राहू नका. पुन्हा उठा, कपडे झटकून पुन्हा कामाला लागा. हाच खरा पुरुषार्थ आहे. स्वामी समर्थ आपल्याला हे सांगतात की घाबरू नकोस, मी आहे ना. हा जो मी आहे ना तो खूप मोठा आहे. तो तुमच्यातही आहे आणि माझ्यामध्येही आहे. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही.
ती जाणीव करून घेणं म्हणजे साधना आहे. आपण अनेकदा बाह्य सोपस्कारांमध्ये इतके अडकलो आहोत ना की मूळ तत्व विसरून जातो. देवळात जाऊन घंटा वाजवणं म्हणजे भक्ती नाही, तर कोणाचं तरी दुःख बघून जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं ना तर ती खरी भक्ती आहे. माणुसकी हाच खरा धर्म आहे. आणि हेच स्वामींचं सुद्धा सांगणं होतं. त्यांनी कधीच कर्मकांडाला महत्त्व दिलं नाही, त्यांनी नेहमी अंतरीच्या भावाला महत्त्व दिलं. तुम्ही किती मंत्र म्हणता यापेक्षा तुमच्या मनात किती शुद्धता आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणून मन शुद्ध करा, मनातले मळ काढून टाका. मळ म्हणजे काय तर द्वेष, कपट, असूया हे जोपर्यंत मनात आहे ना तोपर्यंत तिथे ईश्वराचा वास होऊ शकत नाही. स्वच्छ घरातच पाहुणे येतात, तसंच स्वच्छ मनातच ईश्वर येतो. आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत आणि कदाचित न मिळालेलीच बरी असतात. प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्याच्या मागे लागू नका. काही गोष्टी फक्त अनुभवायच्या असतात. जसं एखादं गाणं, त्या गाण्याचा अर्थ नाही समजला तरी चालेल, पण चाल आपल्याला मंत्रमुग्ध करते. आयुष्य सुद्धा असंच आहे. ते समजण्यापेक्षा ते जगण्यावर भर द्या. आपण खूप वेळा भविष्याच्या काळजीत असतो, पण भविष्य कोणाच्या हातात असतं? आपल्या हाताबाहेरच्या गोष्टींचा विचार करून काय फायदा? आजच्या दिवस नीट जगा आणि उद्याची काळजी तो घेईल ना, ज्याने आपल्याला जन्माला घातलंय. पक्ष्यांना कोणी सांगितलंय की उद्या काय खायचंय? ते चिंतेत असतात का? नाही ना. मग आपण इतकी चिंता का करतो? कारण आपल्याला साठवून ठेवण्याची सवय लागली आहे. आपल्याला फक्त आजच नकोय, तर पुढच्या पिढ्यांचंही सोय करून ठेवायची आहे. या हव्यासापोटी आपण आजचं जे सुख गमावतोय ना, संचय करण्यापेक्षा दान देण्यात जास्त आनंद आहे. जे आपल्याकडे जास्त आहे ते दुसऱ्याला द्या. मग बघा तुमच्या आणि तुम्हाला किती हलकं वाटतं. निसर्ग सुद्धा तेच करतो. झाडं फळं स्वतः खात नाहीत, ती इतरांना देतात. नद्या स्वतःचं पाणी स्वतः पित नाहीत. मग आपण इतके स्वार्थी का झालो आहोत? कदाचित हेच आपल्या दुःखाचं कारण आहे. स्वामींच्या चरित्रात असे अनेक प्रसंग आहेत जिथे त्यांनी गरजूंना मदत केली आहे. त्यांनी कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही. मग आपण त्यांचे भक्त असून आपण फक्त स्वतःचाच विचार कसा करू शकतो? आपण आपल्या सभोवतालच्या लोकांचा विचार करायला हवा. जर आपल्या शेजारी दुःखी असेल तर आपण सुखी कसं राहू शकतो? आपण सगळे एकमेकांशी जोडलेलो आहोत. एक धागा नक्कीच ओढला की संपूर्ण वस्त्र हलतं. तसंच आपल्या एका वृत्तीचा आणि कृतीचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो. म्हणून आपली कृती ही नेहमी सकारात्मक असावी. जीवनाच्या या प्रवासात आपण कितीतरी चुकीचे निर्णय घेतो, पण त्याबद्दल रडत बसण्यापेक्षा त्यातून काय शिकता येईल हे बघा. प्रत्येक चूक ही एक संधी असते, पण आपण त्या चुकीला घेऊन बसतो, त्यामुळे पुढे जाता येत नाही. पश्चाताप असावा, पण तो आपल्याला जाणणारा नसावा, तर तो आपल्याला शुद्ध करणारा असावा. भूतकाळात जगणं सोडा, तो गेलाय, तो परत येणार नाही आणि भविष्य अजून आलेलं नाही. आपल्याकडे फक्त हा क्षण आहे. हा क्षण तुम्ही कसा वापरता त्यावर सगळं अवलंबून आहे. मनात खूप विचार येतात, कधी कधी ते शांत करावेसे वाटतात, पण ते शांत कसे होणार जेव्हा आपण त्यांच्याशी लढणं थांबू तेव्हा. विचारांशी लढू नका, त्यांना फक्त येऊ द्या आणि जाऊ द्या. जसं आकाशात ढग येतात आणि जातात, आकाश मात्र स्थिर असतं, तसंच तुमचं मन असायला हवं. परिस्थितीनुसार विचार बदलतील, पण तुमचं मूळ स्वरूप हे स्थिर असायला हवं. हे स्थिरत्व आपल्याला श्रद्धेतून मिळतं. स्वामी समर्थ हे त्या स्थिरत्वाचं प्रतीक आहेत. त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं की जगाचा कितीही मोठा प्रलय आला तरी ते मात्र शांत राहणार. आपल्याला सुद्धा तसंच बनायचं आहे. परिस्थिती आपल्याला हलवू शकणार नाही, इतकी ताकद आपल्याला असायला हवी. आणि ही ताकद कुठून येणार? तर ती आपल्या आत्मविश्वासातून येणार. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास, आणि स्वतःवरचा विश्वास म्हणजे आपल्याला असलेल्या त्या दैवी शक्तीवरचा विश्वास. आपण एकटे नाही आहोत हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या सोबत एक प्रचंड शक्ती आहे, फक्त आपल्याला ते दिसत नाही, पण तिचं अस्तित्व जाणवतं. जेव्हा आपण संकटात असतो आणि अचानक कोणीतरी मदतीला येतं तेव्हा ती शक्तीच कार्यरत असते. जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप काही शिकवतात, पण आपण शिकायला तयार आहोत का? आपण आपले कान आणि डोळे उघडे ठेवले पाहिजेत. प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी सांगत असतो, पण आपण आपल्याच नादात असतो आणि आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं कळतं, पण खरं तर आपल्याला काहीच कळत नाही. आपण फक्त अंदाज बांधतो आणि अनेकदा ते अंदाज चुकतात. म्हणून नम्र राहा. जे नाही कळत ते मान्य करायला शिका. आणि मला माहीत नाही हे म्हणायला खूप मोठी हिंमत लागते. आणि ज्या दिवशी आपण हे म्हणतो ना, त्या दिवसापासून आपली शिकण्याची प्रक्रिया सुरू होते. आयुष्यातल्या प्रवासात आपण अनेकदा हरवतो, रस्ता सापडत नाही. अशा वेळी थोडा वेळ शांत बसा. कोणाशीही बोलू नका, अगदी स्वतःशी सुद्धा नाही. फक्त शांतता अनुभवा आणि त्या शांततेतच तुम्हाला तुमचा मार्ग सापडेल. कारण देव आवाजात नसतो, तो शांततेत असतो. आपण गोंधळात त्याला शोधतोय, पण तो तर शांततेत बसलाय, आपली वाट पाहत. आपण कधी शांत होणार? आपण कधी या धावपळीतून बाहेर पडणार?
हा प्रश्न स्वतःला विचारा आणि कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण शोध चालू ठेवा. शोध घेणं हे जगण्याचं लक्षण आहे आणि ज्याने शोध थांबवला तो जिवंत असूनही मृत आहे. नवीन गोष्टींचा शोध घ्या, नवीन विचारांचा शोध घ्या. आयुष्य हे खूप मोठं आहे, ते फक्त एका चौकटीत जगू नका. चौकट सोडा आणि मोडा आणि बाहेर पडा. बघा हे जग किती सुंदर आहे. जरी दुःख असलं तरी त्यात एक वेगळीच खोली आहे. दुःख आपल्याला प्रलब्ध करतं. सुखात आपण ओथळ असतो, दुःखात आपण खोल जातो. म्हणून दुःखाचा तिरस्कार करू नका, ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलंय. ज्या दिवशी तुम्ही दुःखाचे आभार मानायला शिकाल ना, त्या दिवशी दुःख तुमची पाठ सोडेल, कारण त्याचा उद्देश सफल झाला असेल. आयुष्य हे कोडे आहेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करू नका, ते फक्त जगा. जग हे तसं, कशाचीही ओढ नको आणि कशाचाही तिरस्कार नको. हे मध्यम मार्ग म्हणजे स्वामींचा मार्ग. जीवनात संतुलन असायला हवं. आता तिथे माती हे लक्षात ठेवा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, मग ते प्रेम असो किंवा राग असो. संतुलित आयुष्य हे सुखी आयुष्य असतं. पण संतुलन राखणं हीच तर खरी कसरत आहे. पण सरावाने ते जमू शकतं. मनाला शिस्त लावा. शिस्त म्हणजे बंधन नाही, तर शिस्त म्हणजे स्वातंत्र्य आहे. ज्याला स्वतःवर ताबा आहे तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे. बाकी सगळे तर आपल्याला वासनांचे गुलाम आहेत. आपल्याला वाटतं की आपण आपल्या इच्छेनुसार जगतोय, पण खरं तर आपण आपल्या सवयींचे गुलाम आहोत. त्या सवयींना सोडा आणि मोडा. काहीतरी वेगळं करून बघा आणि छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा आणि बघा तुम्हाला कसं वाटतंय. आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सांगताना मला असं वाटतंय की मी स्वतःलाच काहीतरी सांगतोय, कारण जे मला उमजलंय तेच मी तुमच्याशी शेअर करतोय. यात कोणताही दावा नाही आणि कोणतीही जबरदस्ती नाही. जर तुम्हाला हे पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. प्रत्येकाची समज वेगळी असते, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आपण सगळे सुखाच्या शोधात आहोत आणि ते सुख आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा आपण स्वतःला ओळखू. स्वतःला ओळखणं ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे आणि बाकी सगळं तर गौण आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने हे शक्य होऊ शकतं. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःवर सुद्धा तुम्हाला विश्वास ठेवायच लागेल. म्हणून आयुष्यातले चढ उतार तर येतच राहणार, पण तुमची नौका स्थिर ठेवा. वादळ येतील, लाटा आदळतील, पण जर तुमचा सुकाणू हा मजबूत असेल ना, तर तुम्ही पलीकडे नक्कीच पोहोचाल. आणि तो सुकाणू म्हणजे तुमची श्रद्धा आहे. श्रद्धा आणि सबुरी हेच दोन मंत्र आहेत. संयम ठेवा, फक्त फळ नक्की मिळेल. आणि वेळ ही सगळ्यात मोठी शिक्षक आहे. ती आपल्याला बरंच काही शिकवते, फक्त आपल्याला ते शिकण्याची इच्छा हवी. आज जे काही तुम्हाला कठीण वाटतंय ना, ते उद्या तुम्हाला सोपं वाटेल. फक्त हिंमत हारू नका. आयुष्य एकदाच मिळतं, ते सत्कारणी लावा. कोणाला तरी भलं करा आणि जाता जाता एवढंच सांगेन की स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही ना, तो दुसऱ्यांवर काय प्रेम करणार. स्वतःचा आदर करा, स्वतःच्या कष्टाचा आदर करा आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, कारण आनंदी राहणं ही सुद्धा एक मोठी सेवाच आहे. जगण्याची खूप काही लागत नाही, फक्त एक चांगलं मन लागतं आणि ते मन आपल्याकडे आहे. फक्त त्याला थोडं स्वच्छ करण्याची गरज आहे. आणि ही स्वच्छता म्हणजे अंतर्मुख होणं आहे. स्वच्छता स्वतःच्या आत डोकावून बघा, तिथे काय चाललंय. जर तिथे अंधार असेल तर विचारांचा दिवा लावा. जर तिथे गोंधळ असेल तर नामाचा आधार घ्या आणि जर तिथे भीती असेल तर विश्वासाची ढाल वापरा. आयुष्य सुंदर होईल, नक्कीच होईल. फक्त थोडा वेळ द्या, घाई करू नका. निसर्गाच्या गतीने चालायला शिका. तिथूनच खरं सुख होतं आणि सुरू होतं. आपण सगळे या प्रवासातले सोबती आहोत. कोणीच श्रेष्ठ नाही आणि कोणीच कनिष्ठ नाही. आपण सगळे एकाच ध्येयाकडे चाललेलो आहोत, ते म्हणजे शांती. आणि ती शांती आपल्याला नक्कीच मिळेल. फक्त चालत राहा, थांबू नका. थांबला तो संपला. म्हणून चालणं महत्वाचं आहे. मग ते किती हळू का असे ना, दिशा महत्वाची आहे, वेग नाही. योग्य दिशेला पडलेलं एक पाऊल सुद्धा चुकीच्या दिशेला पडलेल्या 1000 पावलांपेक्षा चांगलं असतं. म्हणून आपली दिशा तपासा आणि जर दिशा बरोबर असेल तर मग कशाचाही भीती बाळगू नका. मग तुम्ही स्वामींचं नाव घ्या आणि फक्त चालत राहा. तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल. म्हणून सगळं काही नीट होईल. स्वामी आहेतच बघायला, त्यांच्यावर सोडून द्या आणि तुम्ही तुमचं काम करत राहा. फळाची चिंता करू नका, ते तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात फक्त प्रयत्न आहेत आणि ते प्रामाणिकपणे करा. आयुष्याच्या वळणावर मला जे काही जाणवलं ते हेच आहे. पुढे काय होईल माहीत नाही, पण आज मी समाधानी आहे आणि हे समाधानच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही सुद्धा हे समाधान मिळवू शकता, फक्त स्वतःला थोडा वेळ द्या. लोकांच्या कोलाहलातून बाहेर पडा आणि स्वतःचा आवाज ऐकायला शिका. तोच आवाज तुम्हाला खऱ्या सुखाकडे नक्कीच घेऊन जाईल. मित्रांनो, आयुष्यात आपण सतत कशाचा तरी पाठलाग करत असतो. कधी चांगल्या नोकरीचा, कधी पैशांचा, तर कधी लोकांच्या मान्यतेचा. या धावपळीत आपण इतके थकतो की आपल्याला स्वतःचा आवाज ऐकायला सुद्धा वेळ मिळत नाही. पण कधीतरी एक गोष्ट लक्षात घ्या की जगातील सगळ्यात मोठे यश हे मनाची शांती मिळवणं हेच आहे. आपण विनाकारण इतकं ओझं डोक्यावर घेऊन चाललोय, जसं काही संपूर्ण जगाचा कारभार आपल्याच खांद्यावर आहे. पण खरं सांगू का,
आपल्याशिवाय सुद्धा हे जग सुरूच राहणार आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी सुचवायचे की तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न करा, निकाल देण्याचं काम त्या शक्तीवर सोडा. आपण जेव्हा एखादं काम टेन्शन घेऊन करतो तेव्हा आपली कार्यक्षमता निम्मी होऊन जाते. त्यापेक्षा तेच काम आनंदाने करून बघा, रिझल्ट नक्कीच क्लिअर आणि चांगला येईल. घरामध्ये सुद्धा आपण अनेकदा साध्या गोष्टीवरून चिडचिड करतो, पण त्या चिडचिडीने प्रश्न सुटण्यापेक्षा नात्यात अंतर पडतं. साध्या शब्दात आणि शांत डोक्याने घेतलेला निर्णय नेहमीच योग्य ठरतो. आयुष्यात संकटाचे डोंगर येतील, पण ते डोंगर चढल्याशिवाय तुम्हाला पलीकडचं सुंदर दृश्य हे दिसणार नाही. स्वामी समर्थांचे भिवू नकोस हे शब्द आपल्याला त्या कठीण आणि क्षणी एक वेगळीच उमेद देतात. स्वतःला कधी कमी लेखू नका, कारण तुमच्यात ती ताकद आहे जी कोणत्याही वादळाला शांत करू शकते. थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि निसर्गाच्या सानिध्यात जा आणि बघा की आयुष्य किती सिंपल आणि सुंदर आहे. दुसऱ्याच्या सुखाची स्वतःची तुलना करणं सोडून द्या, कारण तुमचं नशीब आणि तुमचा प्रवास हा पूर्णपणे वेगळा आणि खास आहे. जोपर्यंत तुमच्या मनात प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरू शकत नाही. विश्वास ठेवा, स्वामींच्या कृपेने सगळं काही वेळेनुसार नीट होईल. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं आणि नक्कीच हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमचं नाव नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छान संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.